नमस्कार, मी पल्लवी। आज आपण क्रिसमस विशेष प्लम केक पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता केकला कलर किती छान आलेला आहे आणि केक पूर्णपणे आपला छान असा बेक झालेला आहे। तुम्हाला कट करून दाखवते, हे पहा। आणि आतूनही आपला केक किती छान असा सॉफ्ट बनलेला आहे। यामध्ये मी थोडीशी कोको पावडर टाकलेली आहे, त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे। हे पहा, अगदी आपण बाजारातून आणतो सेम तसा आणि टेस्ट तर अप्रतिम लागते। यामध्ये भरपूर नट्स टाकलेले आहेत, त्यामुळे हा केक खूप हेल्दी आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही हा केक बनवून पहा, अजिबात फसणार नाही। हे पहा, तुम्हाला जवळून दाखवते, लेयर्स तुम्ही पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। त्यामध्ये आता भरपूर आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। थोडेसे काजू, पिस्ता बारीक कट करून घ्यायचे आपल्याला, बदाम, थोड्याशा मनुका, 3 प्रकारची टूटी फ्रुटी मी मिक्स करून घेतलेली आहे, लाल, पिवळी आणि हिरवी। त्यामध्ये टाकून घेऊयात काळी मनुका आणि 1 चमचा मगज बिया। आवडीनुसार तुम्ही अक्रोड, चेरी किंवा तुम्ही खजूर याचे बारीक काप करून यामध्ये ॲड करू शकता। आता 2 ते 3 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। वेळ नसेल तर तुम्ही तासभरही भिजवून घेऊ शकता किंवा 10 ते 15 मिनिटाचं ऑरेंज ज्यूसमध्ये उकळून घेऊ शकता। आता एका पॅनमध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे। इथे तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण कप साखर घेऊ शकता। आणि आता साखर आपल्याला छान अशी पाणी न टाकता विरघळून घ्यायची आहे। पाणी टाकल्यानंतर असा पाक तयार होतो, आपल्याला कॅरमल तयार करायचं आहे। हे पहा, गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे पहा, लगेचच साखर वितळते। मिक्स करून घेऊयात आणि साखर छान विरघळली, यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून असं टाकून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने थोडंसं लांबूनच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, शिंतोडा असं अंगावर उडू शकतात। हे पहा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर 1 मिनिटभर आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे असं थोडंसं कॅरमल दाटसर होतं। हे पहा, 1 मिनिट झालेला आहे आणि आता हे आपल्याला काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी। आणि आता एका बाउलमध्ये आपण पाव कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही बटरही घेऊ शकता, तेल तुम्ही कोणतेही घेऊ शकता, फक्त ज्या तेलाचा असं स्मेल येते ते तेल आपल्याला नाही घ्यायचं। आणि यामध्ये आता पाव कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि वरून 4 ते 5 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊयात आणि आता फेटून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आणि आता वरून चाळण ठेवून आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे। इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही वाटणंही माप घेऊ शकता। आणि आता हा मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे, त्यामुळे असं उठळ्या वगैरे अजिबात राहत नाहीत, या पद्धतीने। आणि वरून 2 ते 3 चमचे दूध पावडर घ्यायची आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टेस्ट खूप छान लागते आणि ती आपल्याला अशी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे। हे पहा, 1 चमचा कोको पावडर टाकून घेऊयात, ती आपल्याला चाळून घ्यायची आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि कलरही खूप छान येतो, नाही टाकली तरी चालेल। आणि आता चाळण काढून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता वरून आपल्याला थंड झालेलं कॅरमल यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। हे पहा, या पद्धतीने सर्व कॅरमल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता 3 ते 4 तास मी हे नट्स छान भिजवून घेतलेले आहेत, यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे तुम्हाला थोडंसं मिश्रण घट्टसर वाटलं तर यामध्ये तुम्ही दूधही ॲड करू शकता। हे पहा, छान असं आपले बॅटर तयार झालेलं आहे, छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता वरून आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या केकला। आणि 2 लवंग आणि थोडीशी दालचिनी याची मी पावडर करून घेतलेली, त्यामध्ये टाकू घेऊयात आपण। प्लम केकमध्ये दालचिनी पावडर ही कंपल्सरी टाकलीच जाते, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आपल्या केकला।
आणि आता वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो छान असा आणि पीठ आपलं छान असं फ्लफी बनलं जातं आणि लगेचच आपल्याला बेक करायचं आहे सोडा टाकल्यानंतर आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने. आणि अगोदरच केक टिनला मी इकोबेक पेपर लावून घेतलेला आहे, तो नसेल तर तुम्ही बटर पेपरही लावू शकता तेल लावून, किंवा तेल लावून तुम्ही असं वरून मैदाही भरभरू शकता. आणि आता केक टिनमध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. केक टिन नसेल तर तुम्ही हा कुकरच्या डब्यामध्येही केक बेक करू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला केक बेक करायचा आहे सोडा टाकल्यानंतर, त्यामुळे छान असा फ्लफी केक आपला बनवून तयार होतो. आणि आता सर्व टाकून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि आता कढई मी गॅसवर 10 मिनटं प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली होती फुल गॅसवर. कढई आपली छान अशी प्रीहीट झालेली आहे. आणि आता गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि केक टिन ठेवून द्यायचा आहे आपल्याला हे पहा या पद्धतीने. आणि आता वरून एक झाकण ठेवायचं आहे, थोडंसं उंची झाकण आपल्याला यावर ठेवायचं आहे. छोटंसं पातेलं असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता, कारण बेक झाल्यानंतर केक असं वर येऊ शकतो, ताट झाकल्यानंतर असं ताटाला थोडंसं चिटकू शकतो हे पहा. त्यामुळे झाकण असं उंचीच ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर अर्ध्या तासानं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि नंतर त्यावर वरून थोडेसे असे ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे केक दिसायला खूप छान दिसतो. सुरुवातीला नाही टाकायचे, सुरुवातीला जर टाकले तर असं केकच्या आतमध्ये जातात बेक होताना. आणि आता वरून मी काजू, मनुका, थोडीशी टूटी फ्रुटी, चेरी हे पहा सर्व असं व्यवस्थित लावून घेतलेले आहे. आणि हा आपल्याला केक बेक होण्यासाठी 45 ते 60 मिनटं लागू शकतात, वेळ कमी जास्त होऊ शकतो हे पहा. आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, मिडियमपेक्षा थोडासा बारीक केला तरी चालेल. आणि झाकण ठेवून आपण केक बेक करून घेऊयात. आणि हे पहा 50 मिनटं झालेली आहेत आणि केक आपला छान असा बेक झालेला आहे. तुम्हाला जवळूनही दावते हे पहा या पद्धतीने. असं स्टिक क्लीन निघाली की समजायचं केक आपला छान असा बेक झालेला आहे. आणि केक आता आपण काढून घेऊयात, तुम्हाला जवळूनही दावते हे पहा. आणि आता आपण अर्धा तास केक थंड करून घेऊयात हे पहा. केक छान थंड झालेला आहे आणि आता काढून घेऊयात हे पहा. तुम्ही पाहू शकता केक आपला पूर्णपणे छान असा बेक झालेला आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे. आणि तुम्हाला केक मी पलटी करून दावते हे पहा. सर्व बाजूने असा सॉफ्ट केक आपला तयार झालेला आहे. तर या क्रिसमसला या पद्धतीने हा केक तुम्ही घरी नक्की ट्राय करा, अजिबात फसणार नाही. आणि तुम्हाला जवळूनही दावते हे पहा किती सॉफ्ट बनलेला आहे हे पहा. फ्रेंड्स, मी बनवलेली आजची रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो, आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.